हॅलो फ्रेंड्स, गंध चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण भेट देणार आहोत साताऱ्याच्या जवळपास असणाऱ्या यवतेश्वरच्या मंदिराला। साताऱ्याच्या पश्चिमेला अगदी 6-7 किलोमीटरवर वसलेलं हे यवतेश्वर गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे बरं का। येथे आहे शंभू महादेवाचे पुरातन मंदिर। हे मंदिर यादवकालीन आहे। यवतेश्वर गावातून जाणाऱ्या रस्त्याने आपण पायऱ्यांच्या मार्गाने खाली उतरू शकतो आणि बाजूच्या रस्त्याने आपण गेलो तर आपली गाडी सरळ या यवतेश्वराच्या दारात थेट जाते। मंदिराचं बांधकाम काळ्या दगडामध्ये केलेलं आहे आणि चारही बाजूला तटबंदी आहे। मंदिराचा परिसर मोठा आहे। आजूबाजूला इतर देवदेवतांची सुद्धा छोटी छोटी मंदिरं आहेत। बाजूलाच काळभैरवनाथाचंही मंदिर आहे, मारुती मंदिर आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता येथील मूळ पुरुषाचे या ठिकाणी हे मंदिर उभारलेले आहे। त्याचबरोबर या ठिकाणी काही शिलालेख वगैरे कोरलेले आहेत। मंदिराच्या आवारात एक मोठा असा दीपस्तंभ आहे। हे आहे काळभैरवनाथाचं मंदिर। या ठिकाणी काळभैरवनाथाची यात्रा ही अश्विन महिन्यामध्ये दरवर्षी भरली जाते। ही द्रविडियन पद्धतीची मूर्ती आहे काळभैरवनाथाची। अतिशय सुबक मूर्ती। हे आहे शंभू महादेवाचं मंदिर आणि या प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला साधारणतः बाहेरच्या बाजूला एकच नंदी पाहायला मिळतो, पण या ठिकाणी मात्र 2 नंदींचे दर्शन आपल्याला होते। आहे मंदिरात जाण्याचा मार्ग। हे आपलं शंभू महादेवाचं आतील गाभारा। श्रावण महिन्यात या मंदिरामध्ये खूप गर्दी असते। आजूबाजूच्या परिसरातील सर्व भक्तगण या ठिकाणी श्रावण महिन्यात दर्शन घेण्यासाठी येत असतात। या ठिकाणी आहे बाजूलाच वरद विनायकाची मूर्ती आहे। या मंदिराची उंची जास्त नाहीये। याचे जे खांब आहेत ते अगदी कोरीव आहेत। अतिशय सुंदर देखणं असं मंदिर आहे। हा मंदिराचा कळस भगवा आहे। थँक यू।